नमस्कार, मी गोरक्ष मोहिते, नॅचरोपॅथी एक्सपर्ट अँड प्रोडक्ट ट्रेनर बारामती। आज मी तुम्हाला ज्या प्रोडक्टची माहिती सांगणार आहे पहा, ते प्रोडक्ट आहे पहा एक A1 डायबोकेअर। कुठलं A1 डायबोकेअर नावाचं हे प्रोडक्ट आहे पहा। हे प्रोडक्ट कशासाठी चालतं, कुणी घेतलं पाहिजे आणि का घेतलं पाहिजे याकरता आजचा हा व्हिडिओ पहा मी बनवलेला आहे। तर सुरुवातीला पहा, डायबिटीज टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 हे 3 प्रकारचे डायबिटीज आहेत। टाईप 1 मध्ये त्या पेशंटचा साधारण जो डायबिटीजचा जो पहिला रेशो असतो किंवा त्याच्यामध्ये शुगर किती प्रमाणामध्ये राहत असते, तर साधारण 110 ते 130च्या दरम्यान राहत असते। टाईप 2 मध्ये डायबिटीसमध्ये त्या व्यक्तीची शुगर 130 पासून ते 170 पर्यंत राहत असते आणि टाईप 3 मध्ये ती शुगर 160 पासून ते 160 पासून ते अगदी तुम्हाला 400 ते 500 पर्यंत राहू शकते पहा। तर महत्त्वाचं म्हणजे हे शुगर राहण्यामागं कारण काय, तर आपल्या स्वादुपिंडामध्ये आपल्या स्वादुपिंडामध्ये अल्फा, बीटा आणि गॅमा नावाच्या सेल्स असतात। यापैकी अल्फा सेल, बीटा सेल आणि गॅमा सेल आपल्या शरीरामध्ये अल्फा सेल काय काम करते, तर इन्सुलिन प्रोव्हाइड करण्याचं काम करते। दुसरे बीटा सेल जे आहे ती ग्लुकोज प्रोव्हाइड करण्याचं काम करते। तर आता पहा की काय होतं माहिती आहे का, आपल्या शरीरामध्ये जे अल्फा आणि बीटा सेल्स आहेत, बरोबर का नाही, तर हे अल्फा आणि बीटा सेल्स ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये कमी व्हायला सुरुवात होतात पहा, म्हणजे जसं की अपचन झाल्यामुळं असेल, व्यवस्थित व्यायाम नसेल, ताणतणाव असेल, तर यामुळं काय होतं, आपल्या अल्फा आणि बीटा सेल्स काय करतात, डॅमेज व्हायला सुरुवात होतात पहा। तर आता मी काय म्हणेन की अशा व्यक्तीचे काय होतं, रक्तामध्ये शुगर राहायला सुरुवात होते। काय होतं, बीटा सेल्स आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन प्रोव्हाइड करत नाही, जे इन्सुलिन आपल्या शरीरातील ग्लुकोज म्हणजे साखरेचं प्रमाण कमी करण्याचं काम करतं किंवा रक्त पातळ करण्याचं काम करत असतं, रक्त शरीरामध्ये वाहण्याकरता पहा। तर असं जे हे इन्सुलिन आहे पहा, जसं आपल्या शरीरातील कमी व्हायला सुरुवात होतं, तसं आपल्याला मधुमेह नावाचा आजार जडतो, ज्यामध्ये काही पेशंटला गोळ्या चालू असतात, तर काही पेशंटमध्ये त्याला इन्सुलिन हे आपल्याला इंजेक्शनामार्फत द्यावं लागते किंवा इन्सुलिन कमी होत असतं पहा। मग अशा व्यक्तींसाठी आपलं हे जे आहे A1 डायबोकेअर नावाचं हे प्रोडक्ट आहे पहा, तुम्ही बघू शकता। तर हे आपल्या शरीरामध्ये काय काम करणार आहे, तर मी तुम्हाला प्रत्येक घटक वाईज माहिती देणार आहे। मी काय करणार आहे, प्रत्येक घटक वाईज तुम्हाला हळूहळू माहिती देणार आहे पहा। यामध्ये 60 टॅबलेट आहेत। या 60 टॅबलेट आपल्याला सकाळी 1 व संध्याकाळी 1 ह्या टॅबलेट घ्यायच्या आहेत पहा, ज्यांना डायबिटीस आहे अशा व्यक्तींनी। तर त्यामध्ये पहिला ह्या डायबिटीसमध्ये पहिला जो घटक आहे पहा डायबोकेअरमध्ये, तो आहे पहा गुडमार। आपल्या शरीरामध्ये काय होतं माहिती आहे काय, की शुगरचं प्रमाण जसं जसं कमी व्हायला सुरुवात होते, इन्सुलिनचं प्रमाण म्हणजे शुगरचं प्रमाण कमी करण्याकरता आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन वाढवल्याचं किंवा बॅलन्स करण्याचं काम काय करतं, तर हे गुडमार करत असतं पहा। त्यासोबत डायबिटीसमुळे झालेल्या ज्या जखमा असतात पहा, तर ह्या जखमा काय करतं, एक जखम कमी करण्याचं काम किंवा भरून येण्याचं काम हे गुडमार नावाची वनस्पती करत असते पहा। प्रत्येकाने हेडफोन लावून काय करायचंय, त्या गोष्टी लिहून घेतल्या तरी चालतील किंवा तिथं मी व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करेन पहा। त्यानंतर काय होतं माहिती आहे का, बॉडीमध्ये शुगर डायजेस्ट होत नाही पहा, म्हणजे पचत नसते, तर ते काय करते, शुगरला एनर्जीमध्ये प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, तर ही गुडमार नावाची वनस्पती करत असते पहा। त्यानंतर ही गुडमार खूप चांगल्या रीतीने अँटीऑक्सिडंटचं काम करतं पहा। मी काय म्हणले, गुडमार चांगल्या रीतीने अँटीऑक्सिडंटचं सुद्धा काम करते। त्यामुळे प्रत्येकाने घेणं गरजेचं असतं, ताजगी येते शरीरामध्ये, उत्साह येतो चेहऱ्यामध्ये, अतिशय चांगल्या रीतीने चेहरा दिसायला सुरुवात होतो पहा। त्यासोबत ही गुडमार काय करते, डायबिटीसमुळे वाढलेलं एखाद्याचं वजन असेल, पोट सुटलं असेल, श्वास घ्यायला जर येत नसेल अचानक, तर ती श्वासोश्वास सुद्धा सुरू करण्याचं काम गुडमार करत असते पहा। त्यासोबत पोटदुखी असेल किंवा पोट फुगण्यासारखा आजार असेल, तर इतके आजार कमी करण्याचं काम गुडमार करत असते पहा। आपल्या A1 डायबोकेअरमध्ये हा घटक आहे, हे लक्षात घ्या। तर मी आता बघा गुडमार ही वनस्पतीची माहिती दिली, तर ही वनस्पती काय काम करते, तर आपल्या शरीरामध्ये शुगरचं प्रमाण कमी करण्याचं काम करते, त्यासोबत जखम बरी करण्याचं काम करते, त्यासोबत शुगरला डायजेस्ट करून एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करते, त्यासोबत हे अँटीऑक्सिडंट पण आहे, त्यासोबत वजन कमी पण करते, श्वास घेण्यात मदत करते, पोट फुगणं असेल किंवा पोट दुखणं असेल ह्याला सुद्धा खूप चांगल्या रीतीने पहा हे डायबोकेअर नावाची गोळी करणार आहे पहा आपल्या शरीरामध्ये। त्यासोबत ह्यातील दुसरा घटक अतिशय महत्त्वाचा आहे पहा, विजयसार नावाचा घटक आहे। तर हा विजयसार आपल्या शरीरामध्ये काय काम करतो, जर कोणाला बॅड कोलेस्ट्रॉल वाढला असेल
तर ते बॅड कोलेस्ट्रॉल पूर्णपणे कमी करून, बघा मी काय म्हणतोय, बॅड कोलेस्ट्रॉल पूर्णपणे कमी करण्याचं काम यातील विजयसार नावाची ही आपली वनस्पती करणार आहे. ही वनस्पती पूर्वीच्या काळी वापरली जात होती पहा. त्यासोबत काही लोकांना पाय सुजण्याचा खूप त्रास असतो बघा. काही लोकांना हत्ती रोग सुद्धा होत असतो, म्हणजे पायामध्ये जखमा होत असतात किंवा त्याच्यामध्ये काय होत असतात, एक फंगस चाललेला असतो, तर तो फंगस काय करतो, पाय सुजवण्याचं काम करतो. तर त्या हत्ती रोगामध्ये ही विजयसार नावाची जी वनस्पती आहे ती खूप चांगल्या रीतीने काम करणार आहे पहा. त्यासोबत आपल्या शरीरामध्ये डायबिटीसमुळे जे जॉईंट पेन सुरू होतो पहा, मी काय म्हणले, जॉईंट पेन सुरू होत असतो, तर तो जॉईंट पेन सुद्धा कमी करण्याचं काम आपल्याला ही विजयसार नावाची वनस्पती करणार आहे. त्यासोबत आपल्या शरीरामध्ये रक्त वाढवण्याचं काम, बघा मी काय म्हणले, रक्त वाढवण्याचं काम, रक्त प्रवाहित करण्याचं काम किंवा रक्तातील वात कमी करण्याचं काम ही विजयसार नावाची वनस्पती करणार आहे. त्यासोबत आपल्या शरीरामध्ये जर कुठं हाड फ्रॅक्चर झाला असेल, कॅल्शियमचं कमी असेल, तर ती सुद्धा विजयसार नावाची वनस्पती करते. नावातच आहे विजयाचं सार, लक्षात घ्या. प्रत्येक जण जसा विजय स्तंभ आहे, बघा विजयाचं प्रतीक जसा विजय स्तंभ आहे, तसं आपल्या शरीरातील जे काय असेल रोगांना हरवण्याचं काम ही विजयसार नावाची वनस्पती करणार आहे. तर विजयसार वनस्पती काय काय काम करते आपल्या शरीरामध्ये, तर बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम करणार आहे, जॉईंट पेन कमी करण्याचं काम करणार आहे, रक्त वाढवणे, रक्तातील वात घालवणे, तसंच हाड फ्रॅक्चर झाला असेल तर त्यावर पण खूप चांगल्या रीतीने वनस्पती काम करणार आहे पहा. त्यासोबत आपल्या शरीरामध्ये जसं की आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या वनस्पती आहेत, तर ह्याच्यातील जी तिसरी घटक आहे किंवा तिसरा जो घटक आहे तो खूप अतिशय महत्त्वाचा आहे पहा. तो आहे कालमेघ. कालमेघ नावाची वनस्पती सगळ्यात महत्त्वाचं काम तुमच्या शरीरामध्ये काय करते, तर अँटीऑक्सिडंट इम्युनिटी बूस्ट करण्याचं काम पहा आपल्या शरीरामध्ये कालमेघ नावाची वनस्पती करणार आहे. तर ही आपल्या एक साधारण जुडोबा असतं पहा, ते तुम्ही रानामध्ये पण पाहिलं असेल, तर ते अँटी डायबिटिक म्हणून खूप चांगल्या रीतीने काम केलेलं आहे पहा. जसं की शुगरचं प्रमाण कमी करून इन्सुलिनचं प्रमाण वाढवण्याचं काम ही कालमेघ नावाची वनस्पती करणार आहे. त्यासोबत आपल्याला जर शुगरमुळे झोप येत नसेल कुणाला, तर अतिशय शुगर वाढल्यामुळं असेल, कमी झाल्यामुळं असेल, हलचल असेल, ताणतणाव असेल, टेन्शन असेल, तर हे सुद्धा कमी करण्याचं काम कालमेघ नावाची ही आपली वनस्पती करणार आहे. त्यासोबत हे किडनीसाठी खूप चांगलं टॉनिक आहे बघा. म्हणजे ही वनस्पती डायबिटीसमध्ये काय होत असतं तुमच्या लक्षात येऊ द्या, की डायबिटीसमध्ये सगळ्यात जास्त ही शुगर लघवी वाटे बाहेर पडत असते बघा. लघवी वाटे त्याचा परिणाम किडनीवर पण होत असतो, तर त्या किडनीला कव्हर करण्याचं काम कोण करणार आहे, तर ही कालमेघ नावाची वनस्पती करणार आहे. त्यासोबत आपल्या शरीरामध्ये पचन क्षमता ठेवण्याचं काम, कोणाला जर पित्त झाला असेल तर ते पित्त कंट्रोल करून, लिव्हरचा प्रॉब्लेम झाला असेल तर लिव्हरचा प्रॉब्लेम कव्हर करून, तर ही पचनक्रिया सुधारण्याकरता ही कालमेघ नावाची वनस्पती आपल्या शरीरामध्ये काम करणार आहे. त्यासोबत आपल्या शरीरामध्ये जखमा, बघा मी काय म्हणते, ही दुसरी वनस्पती अशी आहे की जी आपल्या शरीरातील जखमा भरून काढण्याचं काम करणार आहे. मग ते डायबिटीसमुळं असो किंवा तुमच्या शरीरामध्ये जळण्यामुळं असो, म्हणजे जसं की स्किन वगैरे जळत असते तर त्यामुळं असो, तर ही कालमेघ नावाची वनस्पती काय करणार आहे, त्या ठिकाणी चांगल्या रीतीने काम करणार आहे पहा यातील घटक. तर बघा कालमेघ कशासाठी काम करणार आहे, तर ते अँटी डायबिटिक आहे, झोपेसाठी फायदेशीर आहे, इम्युनिटी बूस्ट करतं, किडनीला महत्त्वाचं म्हणजे चांगलं काम देतं, त्यासोबत पचनक्रिया सुधारतं आणि जखम बरी करण्याचं काम आपल्याला कालमेघ नावाची काय करणार आहे, वनस्पती करणार आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपण काय करूयात, यातील अतिशय महत्त्वाचा आणि चौथा घटक आहे बेल. बेलाचं फळ म्हटलं जातं बा, ज्याला बेल फळ म्हटलं जातं. आपण ती कधी घेत नाहीत कारण की बऱ्याच संकल्पना असतात, त्यानुसार आपण कधी घेत नाही. पण बेल काय काम करतं, तर तुमच्या शरीरामध्ये कितीही मोठ्या प्रमाणामध्ये ताप असू द्या, हीट असू द्या, मग ती रक्तामुळे वाढलेली असू द्या, डायबिटीसमुळे वाढलेली असू द्या, हृदयरोगामुळे वाढलेली असू द्या, किंवा इव्हन कुठल्याही पित्तामुळे वाढलेला असू द्या, तर हा पूर्णपणे ताप बरा करण्याचं काम आपल्या शरीरामध्ये बेलफळ करणार आहे. एवढं सिंपल आहे. हे बेलफळ प्रत्येकाने घेतलंच पाहिजे, त्यासाठी सोमवारी पूजन केलंच पाहिजे शंकराच्या बेलपानाचं. चला तर ठीक आहे. आता त्यानंतर आपल्या ह्याच्यातील अतिशय महत्त्वाचा पाचवा घटक म्हणजे जांभूळ. जांभूळ तर प्रत्येकाने खाल्लेत, आता तो सीझन तर आहे. आजचा जून महिना म्हणजे जांभळाचा सीझन आहे, जसं की मे जून असतो पहा. तर हे जांभळ काय करतं, त्याच्यामध्ये 84% पाणी असतं पहा. आपल्या शरीरामध्ये 84% पाणी जांभळ खातं, म्हणजे ते खाल्लं पाहिजे ॲक्च्युली. पावसाळ्यामध्ये जांभळ खाल्ल्यानंतर पाण्याची जी पुरवण आहे ते जांभळ पूर्ण करतं. त्यासोबत आपल्या शरीरामध्ये ABC आणि पोटॅशियम, कॅल्शियम वाढवणं,
तर पहा आपल्या शरीरामध्ये पोटॅशियम कॅल्शियम वाढवण्याचं काम सुद्धा कोण करणार आहे तर जांभळ करणार आहे. त्यासोबत शरीरातील ऑर्गन्समधील जी हीट असते ती सुद्धा बाहेर काढणार आहे. जसं की आपल्याला ताप येणं असेल, लिव्हरला अतिशय गरम राहणं असेल, त्यासोबत स्वादपिंडाला गरम राहणं असेल, तर ही सुद्धा बाहेर काढण्याचं काम आपल्याला कोण करणार आहे तर जांभळ करणार आहे. त्यासोबत शरीरामध्ये जी जास्तीत जास्त शुगर निर्माण झालेली असेल पहा की शुगर, तर त्याकरता तुम्ही जसं की जंबासो नावाचा सिरप असेल, जांभूळ पावडर असेल, ही खाल्लीच असेल पहा, तर ह्या पद्धतीनं कोण काम करणार आहे तर जांभळ काम करणार आहे. त्यासोबत नेक्स्ट घटक अतिशय महत्त्वाचा आहे पहा आपल्या ह्याच्यामध्ये कुटकी. कुठला घटक आहे तर कुटकी. तर ही काय करतं, हिमालयामध्ये काय निळे, पिवळे आणि सोनेरी फुलं असणारे हे एक कुटकी नावाची वनस्पती असते पहा. ती आपल्या शरीरामध्ये लिव्हरचं आणि स्वादपिंडाचं काम व्यवस्थित ठेवण्याचं कोण करणार आहे तर कुटकी नावाची वनस्पती करणार आहे. आता बघा त्यामुळं काय होतं तर जिथं लिव्हर आणि स्वादपिंडाचं व्यवस्थित ठेवण्याचं काम करते की नाही तिथं खाज येत नाही पहा. महिलांच्या सर्व अडचणीवर उपयुक्त आहे. उलटी होण्यापासून थांबवतं, पचनक्रिया व शरीरातील तापमानाचं प्रमाण सुद्धा कुटकी नावाची वनस्पती काय करणार आहे कमी करणार आहे. त्यासोबत डायबिटीसमुळे आलेला तब्येतीला जाडेपणा असेल किंवा अस्थमा असेल किंवा कुठं लागला असेल तर ती सुद्धा कमी करण्याचं काम कोण करणार आहे तर ही कुटकी नावाची वनस्पती करणार आहे पहा. तर अतिशय सोपं आहे की कुटकी नावाची वनस्पती एकतर हिमालयामध्ये आढळते, त्यामुळे खूप महाग आहे ते, पण ती लिव्हर आणि स्वादपिंडाचं रक्षण करते, त्यापासून होणारे सर्व आजारसुद्धा कमी करण्याचं काम आपल्याला कुटकी नावाची वनस्पती करणार आहे. त्यासोबत कडू कारलं. आता कुणाला आवडत नाही कडू कारलं? अरे बऱ्यापैकी 50% लोकांना कडू कारलं आवडत नाही ना. पण आपल्याला कडू कारलं का खाल्लं पाहिजे तर कडू हे जरी असलं तरी ते जिभेसाठी पण लिव्हरसाठी पाचक रस तयार करण्याचं काम कारलं करत असतं बा. जसं की कारल्याचा रस असेल, कारल्याचा ज्यूस असेल, कारलं कोणी औषध म्हणून घेत असेल तर ते कडू जरी असलं तरी खाल्लं पाहिजे. आणि आपल्या ह्या A1 डायबोकियरमध्ये ते कडू कारलंसुद्धा आहे. डायरेक्ट गोळी खायची. आणि लिव्हरचं जर पाचक रसाचं व्यवस्थित काम केलं का नाही तर मग आपल्याला काय होतं स्वादपिंडामध्ये इन्सुलिन तयार करण्याचं काम एकमेव आपल्याला काय करणार आहे तर कारलं करणार आहे. कारलं अतिशय चांगलं आहे, त्यामुळे तुम्ही डेली खाल्लं पाहिजे आणि डेली खात तर राहा. त्यासोबत अश्वगंधा. ह्यातील अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे पहा अश्वगंधा. अश्वगंधा आपल्या शरीरामध्ये काय काय काम करणार आहे तर रोगप्रतिकारक शक्तीचं काम करणार आहे, डोळ्याचे विकार कमी करण्याचं काम करणार आहे, शरीरातील बंधनाचा पूर्वपणे उघडण्याचं काम करणार आहे, शरीरातील चांगल्या पेशीची पुनर्निर्मिती करण्याचं काम करणार आहे. त्यामुळे इम्युनिटी पॉवर तुमची वाढणार आहे. आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारचे खराब विषाणू येऊन न दिल्यामुळे इम्युनिटी बूस्ट होते पहा. हे सुद्धा कोण करणार आहे तर अश्वगंधा करणार आहे. अश्वगंधा संधिवातावर, रुमेटॉइड आर्थरायटिसवर सगळ्यांसाठी अतिशय एकमेव असणारा अश्वगंधा आहे बा, जिला आयुर्वेदामध्ये राजा म्हटलं जातं बा आयुर्वेदिक वनस्पतींचा. असे अश्वगंधा तुम्ही आम्ही डेली जीवनामध्ये असलीच पाहिजे. त्यानंतर मेथी दाणा हा प्रत्येकाच्या परिचयाचा जरी असला तरी तो कडू असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती खाऊ शकत नाही, पण हा मेथी दाणा आपल्या शरीरातील जाडी कमी करण्याचं काम, संधिवात कमी करण्याचं काम, आमवात कमी करण्याचं काम आणि पेन रिलीफ करण्याचं काम कोण करणार आहे तर हा मेथी करणार आहे. त्यासोबत हे पित्तनाशक आहे, खूप चांगल्या रीतीने पित्तनाशकाचं काम आपल्याला कोण करणार आहे तर मेथी करणार आहे. ह्याच्यामध्ये ग्लुकोजची मात्रा जास्त असते बघा. मी काय म्हणजे ग्लुकोजची मात्रा जास्त असते आणि पेशीसाठी तो एक महत्त्वाचा घटक असतो, पण हा ग्लुकोज शरीरासाठी आवश्यक असतो आणि तो विघटन करण्याचं काम आपल्याला कोण करणार आहे तर ही मेथी करणार आहे. आता मी जे हे काही 8-9 प्रकारचे हे घटक तुम्हाला सांगितले, मग हे प्रोडक्ट प्रत्येकानं खाल्लं पाहिजे का नाही तर प्रत्येकानं काय करा, ह्याचा एक डोस भेटतो. ह्या 3 बॉटलचं एक किट असतं पहा. हे शुगरवाल्या पेशंटने हे किट प्रत्येकाने घ्यायचं आहे पहा. ज्या व्यक्तींना शुगर 200च्या वर राहते बा, मी काय म्हणलं 200च्या वर ज्यांना शुगर असते त्यांनी 2-2 गोळी सकाळ आणि संध्याकाळ घेतली पाहिजे. आणि ज्यांना शुगर 200च्या आतमध्ये असते त्यांनी एक गोळी ही खाल्ली पाहिजे पहा, असं माझं मत आहे. तर चला तर ज्यांना हे प्रोडक्ट खरेदी करायचे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इथं वर आलेल्या नंबरवरती मला नक्की फोन करा व माझ्याकडं हे किट खात्रीशीर मागून घ्या. त्यासोबत मी ते कुरिअर करेल संपूर्ण महाराष्ट्राबाहेर सुद्धा. धन्यवाद.